आज भव्यदिव्य असं महाराष्ट्र केसरी नागठाण्याचं मैदान संपन्न झालं आणि आज या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे रायना आणि त्या जोडीला पळाला हिंद केसरी चिक्या. आपल्या समवेत आप्पा आहेत. आप्पा नमस्ते. नमस्ते दादा. काय सांगाल, कसा आनंद आहे? विशेष म्हणजे तुम्हाला ह्या मैदानाचं लकी आहे, सलग 3 वर्ष झालं तुम्ही या मैदानामध्ये फायनल गुलालाचे मानकरी ठरता. काय सांगाल त्याविषयी? हॅट्रिक केली. आपल्याला चौंडेश्वरीची कृपा आहे, देवीची, आणि म्हणजे प्रेम पण आहे. म्हणजे आता ही सगळी आज नागठाणे म्हणजे माझं नागठाणा म्हणजे गाव असल्यागत आहे आणि मी पहिल्यापासून ह्या गावात राहिलेलो आहे आणि माझ्या खूप जणांचं प्रेम आहे इथं. आणि बैल ही तुम्हाला मी म्हणजे ही बैल म्हणजे ह्यांच्यासाठी पळतात. गावात जावं मैदानात सगळ्या नागठाणच्या आसपास कुठंही एक म्हणजे माझ्या एक मित्र परिवारासाठी बैल पळते तिथं. आणि हिथला मैदानाचा इतिहास काय सांगाल? किती वेळा तुम्ही गुलाल घेतला एकदा प्रेक्षकांना कळू द्या. मी भारतवर इथं 2 नंबर म्हणजे 2 वेळा 1 नंबरचा गेला आणि त्याच्यामुळे मोठा मत होता आपला तो 3 वेळा राहिलेला. आणि रायनाचं म्हणजे इथलं दुसरं वर्ष आहे की 1 नंबर आहे. 1 नंबर आहे म्हणजे किती 1 नंबर केले ह्या मैदानात? ह्या मैदानात आम्ही का नाही एक म्हणजे माझ्या पहिल्याने आता चालवलं 4 मैदानं 1 नंबर केली. म्हणजे हॅट्रिकच्या पुढे पण गेलेला. हां. पल्ल्याविषयी काय सांगाल? पल्ला कसा? पल्ला हातचा म्हणजे हायेस्ट पल्ला 1000च्या प्लस होता. आणि जेव्हा पल्ला वाढवला तेव्हाच मी म्हटलं की रायना आज म्हणजे शिवून नाही घेणार, कारण पल्ल्याचा बैल आहे. जेवढा पल्ला असेल तेवढा बैल अजून पळतो. चिक्याच्या विषयी काय सांगा? चिक्या आजारपणातून उठून त्याने पण जबरदस्त असा कमबॅक केला आणि त्याला साथ दिली खरी मोलाची रायनाने. नाही, 7 म्हणायचे ना, एक बैल पळून कधी 1 नंबर होत नाही. आणि तो पण बैल आज म्हणजे महाराष्ट्रातला 1 नंबरचा बैल आहे, त्याच्यामुळं आपला 1 नंबर झाला म्हणायचं. आणि असंच तो पुढं जावं, कारण तो आज एवढ्या किमतीचा बैल आहे. मालकाला पण मला जी माहिती आहे आजारपणात काय असतं ती, मी ह्या बैलाला 1.5 वर्ष मी जी सोसलं ते कोणी नाही सोसावं. कारण 1 नंबरचा बैल जेव्हा आपला बैल घरी असतो का नाही तेव्हा काय कळत म्हणजे त्याकडे बघितलं ना वाईट वाटतं. आणि आज त्यांना पण वाटलं असेल ना की आपला बैल आवडता एवढा पळतोय आणि एका म्हणजे पहिरा झाला, ती गाडी आपली 1 नंबर केला. बरं. आणि मैदान आयोजकांविषयी काय सांगाल? आयोजक इथं ही आपल्याचं मैदान रिसर मैदान असतं आणि हे म्हणजे काय इथं कोणाची पर्सनॅलिटी होत नाही. आणि जी मैदान आयोजक आजचं जे मैदान झालं ते 1 नंबर मैदान झालं. 1 नंबर वेळेत पूर्ण केलं. हां, लवकर मैदान झालं. आणि बऱ्याच जणांना उत्सुकता होती ह्या मैदानाची. आता इथं मैदानाचं कायम होत राहतात, वर्षभरात 5 मैदानं होतात. दुसरं म्हणजे चिक्याच्या पळाविषयी काय सांगाल आजच्या? चुक्या दुसरा तिसरा फेरा टाईट बैल पळाला. पहिला फेरा जरा हे झाला, पण दुसऱ्या फेराला आणि तिसऱ्या फेराला बैलानं गाडी म्हणजे जो चिक्या आहे तो त्यानं दाखवून दिलं. अजित शेट्टींनी सांगितलं जवळपास 4-5 वर्ष झालं पायरा व्हावा म्हणून दोघांचे प्रयत्न चालू होते, मात्र ते योग जुळून येत होतं. पत्र ह्या माणूस मैदानामध्ये चांगला आहे. आणि कसं असतंय शेवटी काय आहे, आज 1 नंबरचा बैल घेतलाय, प्रत्येकाला वाटतं की माझा बैल टॉपमध्ये राहावा. आणि त्यांची पण इच्छा होती, माझी पण इच्छा, आणि त्यांचा माझा संबंध आहे ते चांगलं बऱ्यापैकी आणि मित्र आहे. पण एका शब्दावर ज्यांनी आपल्याला आज म्हणजे त्यांचा बैल संघर्ष याच्यात असू द्या पण दिला हे महत्त्वाचं आहे. जिल्हा बरोबर. आणि काय आहे, एक बैल पळून नंबर होत नाही, दोन्ही बैल पळायच्यावर नंबरही होत नाही. असा झाला. भारतच्या पाठीमागे हे नाव जबरदस्त चालवते का? ह्यो जबरदस्त मोठ्या मैदानात म्हणतो का नाही आपण, जसं 81 रायफल तसा ह्यो मोठ्या मैदानात काही करू शकतो. मोठ्या मैदानात मोठा वस्ताद राहणं खतरनाक आहे. आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही बारक्या मैदानात नाही काय करू शकत, पण मोठ्या मैदानात बैल फायनलला राहणार का तर राहणार. आजच्या म्हणजे जॉकीच्या विषयी काय सांगाल? आजच्या जॉकी आटील ड्रायव्हर भैया ड्रायव्हर माझा म्हणजे घरचा ड्रायव्हर फिक्स असतो कायम. मी बैल राहिना जर पळत असतो तर पहिला माझा म्हणजे डोक्यात असतं भैया. पण मी रात्री चर्चा केली की ड्रायव्हर आपल्यापेक्षा मोठा आहे ती, शेवटी त्यांचा पण अनुभव आपल्याला असू दे. मग भैया म्हणला असू त्यांची इच्छा आहे, आणू दे म्हणलं. काय भैया आजचा आनंद कसा आहे तुला? आनंद आज खूप आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरी बैल झाला, ही सगळ्यात मला आनंद आहे. ती महत्वाची किताब आहे. 4 वेळा महाराष्ट्र केसरी तुम्हाला गुलाल लाभलेला प्रथम क्रमांकाचा. पण रायनाला कसं आहे म्हणजे मी हाणल्यापासून रायनाला आज पहिल्यांदा लागला, त्यामुळे मला आनंद खूप आहे. मागच्या वर्षीचा परत आता. मित्रांनो, हाच खरा आनंद असतो बैलगाडी मालकाचा. अजून एक जाता आता एक नवीन तरुण पिढी एक बॅच येते म्हणायचं, नवीन तरुण पिढी यायला लागली. तुम्ही काय तरुणांना संदेश द्याल? तरुण पिढ्यांचं काय, मी जुने आहे ना आता त्या, म्हणजे काय मी आता माझं वर्ष म्हणजे 12-13 वर्षाला बैल पळावते. फक्त काय बैल पळायला पाहिजे, बिना कामाचं पैसे घालवण्यात काय मजा नाही. काय कामधंदा केला तर आपल्याला हे बघा, आपला हे बैलगाडी शेतकऱ्याचा खेळ आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो महिन्यात 2 ते 3 वेळा तुम्ही नाद करा, पण तुम्ही जर कंटिन्यू त्या गोष्टीचा हे जाऊ नका. आपला बैल जर त्या ह्याचा असला तर तुम्ही 100% प्रयत्न करा. कारण हे बैलगाडी क्षेत्र असं आहे की आपण काय म्हणतो, महाराष्ट्रात जे ओळख नाही त्याला ओळखून देणारा बैल आहे आणि संबंध जोडणारा बैल आहे. बैल पळालाच असं काय नाही की संबंध तुम्ही सगळ्यांसंग चांगला ठेवा. बैल आज पळेल किंवा नाही पळेल, शेवटी काय आहे, मी पण सोचलं आहे की माझा बैल म्हणजे मी 1 नंबर असं फरकाने केलेला इथे. बरोबर. ह्या मैदानाचा इतिहास आहे तुमचा, तेवढा आजपर्यंत महाराष्ट्रात कुणी फरक दिला नाही. म्हणजे कधी म्हणजे आज बोलून दावत नाही की शेवटी कसं आहे, तो नंदी आहे
त्याला काय दुखतंय काय त्रास झाला ते आपल्याला माहीत नाही अजून. पण त्यानं आशीर्वाद दिला आहे, आपण त्यातच सोय आपली इच्छा आहे. त्याच्यापासून आता काय आपल्याला म्हणजे ही नाही की तो पळालाच पाहिजे. हाय पळाला एखादा म्हणजे शेवटी व्यायामासाठी मी त्याला पळावतो. जाग्यावर बसून असलं की बैलाचं काय आहे, शेवटी पळाव बैलाला थोडंफार व्यायाम पाहिजे. बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं आपल्याला? क्षेत्र तुम्ही आता शिकवता म्हणजे ही तुम्ही सगळी माझ्या जीवा भावाचे म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे. आज म्हणजे एक भावागत आहे तुम्ही सगळे. आणि मैत्री करणारा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय वादेवाद करण्यात काय मजा नाही. आणि जर आपला एक खेळ टिकवायचा असला तर सगळ्यांसंग प्रेमानं राहायचं. हार जीत आहे आणि आज जिंकलो म्हणून उद्या ही वयाचं नाही. शेवटी उद्या आपल्याला हार माहीत आहे. मी 1.5 वर्ष सोसलेले आहे आणि त्याच्यानंतर आत्ता मी म्हणजे पुन्हा एकदा 1 नंबरमध्ये आलेलो आहे. त्याच्यामुळं लगेच हे करून चालत नाही. पुरवून चालत नाही, हां, बरोबर. थांबायचं जरा. थांबायचं. आणि नाहीतर ते काय आहे, मी तुम्ही बघितलं आहे मला की आम्ही पण इथून मी जाऊन पुणे साईडला 1 नंबर केले त्या बरोबर. बऱ्याच ठिकाणी कर्जत बिरजतला. पण आम्ही कधी असं केलेलं नाही. भारत सुंदरची गाडी म्हणजे काय हार माहीत नव्हती, बरोबर. हारही माहीतच नव्हती. तशी मला आता ह्याचा कॉन्फिडन्स आला की आपण काय करू शकत नाही पण फायनल राहू शकतो. अजून एकदा पळवा की भारत सुंदर. पळवायची ते काय बैल घरचा आहे आणि एखाद्या यात्रेच्या मैदानाला आपण पळवू, दरवर्षी एकदा तरी पळवू. पळवायची ती काय आपल्या हक्काची गाडी आहे. उद्या म्हटलं तर आपण पळू शकतो. बघा म्हणजे आपल्याला लवकर भारत सुंदरची पण जोडी पळवू, पळताना काय दिसेल. अडचण नाही. सगळ्या प्रेक्षकांच्या खातर पळणार ती गाडी. आणि ते काय बैल का आता जरी तात्या म्हणलं उद्या घेऊन तरी आम्ही येणार आहेत आणि आम्ही बोललो तरी ती येणार आहे ती. बरोबर. चालते, अभिनंदन. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला. धन्यवाद. तुम्हाला पण आमच्या सोबत मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या असंच प्रेम राहू द्या. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. 2-3 दिवसापूर्वीच आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही 1 नंबर करणार आहे आणि तीच झालं. महाराष्ट्र केसरीचा आनंद कसा झालेला? महाराष्ट्र केसरीचा आनंद म्हणजे आता काय गगनात मावून एवढा आनंद झाला आहे. कारण एवढं सोपं नाही, कारण प्रत्येकजण 1 नंबर करायला आलेला असतो. चालेल, धन्यवाद. आणि